नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. थकीत महागाई भत्ता अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे व थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. प्रकरण नेमके काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल राज्य कर्मचाऱ्यांचा सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्ष कालावधीचा महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता. सदर कालावधीमधील महागाई भत्ता रोखण्यात आलेला होता. यामुळे सदर राज्य कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल व पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत सदर कालावधीमधील थकीत महागाई भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 18 महिने कालावधीतील थकीत महागाई भत्ता करता कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत. वरील निकालामुळे कोरोना कालावधीतील 18 महिने रोखण्यात आलेला महागाई भत्त्याबाबत देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.